इम्पॉर्टंट कंपाऊंड बोरेन. काय डिस्कस करतोय मुलांनो? डायबोरेन है ना, डायबोरेन. तर गाईज हा डायबोरेन काय रे मुलांनो? जनरली आपल्याला माहित आहे BS3 माहित आहे मुलांनो, BS3 माहित आहे. BS3 स्वतः सोबतच ज्यावेळेस रिएक्शन होते गाईज, BS3 रिएक्ट विथ BS3, फॉर्मेशन ऑफ हा BS3 ला एकट्याला बोर होतं रे मुलांनो. काय होतं? बोर होतं. आणि याचा काय बनतो? हा डायमर बनतो. डायमर बनतो. डायमर मीन्स व्हॉट? डाय मीन्स टू, मर म्हणजे बॉडी, डायमर बनतो. हा डायमर कसा बनेल? हा बी दॅट इज व्हॉट? B2H, हे 3H, हे 3H, H6, B2H6 मीन्स हायड्रोबोरेन. ह्याला म्हणतात हायड्रोबोरेन म्हणतात मुलांनो, आणि याला म्हणतात डायबोरेन. याला काय म्हणतात? डायबोरेन म्हणतात. ठीक आहे ना. आता डायबोरेनचं स्ट्रक्चर कसं होतं गाईज आपण काल पाहिलं होतं है ना. डायबोरेन मध्ये हे जे स्ट्रक्चर, ह्याच्यामध्ये टर्म्स कोणकोणते आता बघा मुलांनो. ह्याच्यामध्ये याचे स्ट्रक्चर सांगतो मी तुम्हाला. आय एम रायटिंग स्ट्रक्चर हिअर. ह्याच्यामध्ये बोरॉन किती आहेत रे मुलांनो? बोरॉन 2 आहेत. हा एक बोरॉन आहे, हा एक बोरॉन आहे. ह्या बोरॉनला इथे एक H ऍड करा, इथे एक H ऍड करा. क्लिअर? ह्या बोरॉनला इथे एक H ऍड करा, इथे एक H ऍड करा. क्लिअर? एक H इथे घ्या आणि दुसरा एक H इथे घ्या. दॅट इज हा एक BS3 झाला, हा एक BS3 झाला. त्यामध्ये इंटरलिंकिंग होते रे मुलांनो. त्यामध्ये असा एक बॉन्ड फॉर्म होतो आणि ह्याच्यामध्ये असा एक बॉन्ड फॉर्म होतो. राईट? हा बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर यामध्ये नवीन टर्म्स आहेत बघा मुलांनो. हा जो BHB बॉन्ड आहे, मी रेड कलरची पेन घेतो, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. BHB बॉन्ड आहे. व्हॉट आय एम टेलिंग गाइज? BHB बॉन्ड आहे. दॅट बॉन्ड इज कॉल्ड एज अ बनाना बॉन्ड. बनाना बॉन्ड है ना गाइज. BHB bond is called as a banana bond, and this banana bond is, how many centers are there? 1 2 3, 3 सेंटर आहेत मुलांनो. देर आर द 3 सेंटर्स. आणि इलेक्ट्रॉन किती असतात त्याच्यामध्ये? इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन असतात त्याच्यामध्ये. 3 सेंटर मध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन आहेत. So BHB bond is called as a banana bond, and which is a tricentric and 2 electron system. Which is a tricentric and 2 electron system. हा पॉइंट कळला का? हा पॉइंट कळला का? कमेंट टाका रे मुलांनो, कमेंट टाका. जनरली डायबोरेन हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात. मी सॉलिड स्टेट मध्ये सांगितलं होतं. जनरली डायबोरेन हे ओके. आता ह्या H ला काय म्हणतात मुलांनो? दिस H इज कॉल्ड एज अ ब्रिज्ड हायड्रोजन. दिस H इज कॉल्ड एज अ ब्रिज्ड हायड्रोजन है ना. and this hydrogen is called as a terminal hydrogen. ह्याला काय म्हणतात? terminal hydrogen. There are the two type of hydrogens are present in the diborane. One is called as a bridged hydrogen, another one is called as a terminal hydrogen. Bridged hydrogen means what? They are present in the bridge. Terminal hydrogen means what? They are present at the terminal site. ओके. आता ह्यामध्ये गाइज बघा, ह्यामध्ये हाऊ मेनी ब्रिज्ड हायड्रोजन्स आर हियर? ब्रिज्ड हायड्रोजन किती आहेत रे मुलांनो यामध्ये? ह्यामध्ये ब्रिज्ड हायड्रोजन 2 आहेत. हा एक आहे आणि हा एक आहे. हे 2 हायड्रोजन ब्रिज्ड आहेत. सो हाऊ मेनी टर्मिनल हायड्रोजन्स आर देयर? टर्मिनल हायड्रोजन किती आहेत रे मुलांनो? टर्मिनल हायड्रोजन्स आहेत 4. 1 2 3 आणि 4. यस, 4 टर्मिनल हायड्रोजन्स आर देयर. ओके. आता ह्यामध्ये गाइज हे झालं BHB बॉन्ड जो होता ना गाइज, हे लिहून घ्या रे मुलांनो, फटाफट लिहून घ्या. लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. आजच्या लेक्चरला बरेचशी मुलांनी अब्सेंट आहेत. सोपं आहे ना खूपच.
क्लिअर झालं का रे गाईज? ओके, आता पुढच्या पॉइंट कडे जाऊयात मुलांनो. ओके, ह्या बॉन्ड मध्ये बघा, काही मुलं आता जॉईन झाले. असे जर जॉईन केलात ना तर कधी नीट 2031 ला द्यावं लागेल आपल्याला. काय तुम्ही लेक्चर्सला तुम्ही असं अहमियतला द्या ना तुम्ही यार. तुम्ही असं जर करायला गेलं तर कसं व्हायचं माने? एवढं लेटला जर जॉईन केलं तर कसं व्हायचं? पॉईंट संपून गेला. काल पण घेतला होता हा पॉईंट, पुन्हा एकदा रिपीट केला, पुन्हा ह्या पॉईंटला मिस झाला. काय चालेल यार? आता काय असं काय तुम्ही कसं म्हणता काय नाही, काय कळायला मार्ग नाही. अरे मी प्रॉब्लेम्स आहेत ना तर करा ना मग. हा तर काय मुलांनो, BHB बॉन्ड, BHB बॉन्ड हा बॉन्डला काय म्हणतात? बनाना बॉन्ड म्हणतात. बनाना बॉन्ड खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे मुलांनो, बरेचशा एक्झाम मध्ये आलेला आहे. बनाना बॉन्ड कसा आहे रे मुलांनो? त्याच्यामध्ये किती सेंटर्स आहेत? 3 सेंटर्स आहेत आणि इलेक्ट्रॉन किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम म्हणतात, है ना? 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम. क्लिअर आहे गाइस? हा झाला 1 नंबरचा पॉइंट. आता नंतरचा एक बॉन्ड आहे मुलांनो, हा ब्रिज्ड बद्दल झाला. हा कशाबद्दल झाला? हा ब्रिज्ड बद्दल झाला, है ना? ब्रिज्ड हायड्रोजन, ब्रिज बद्दल झाला. आता टर्मिनल बद्दल बघा. आता इथे टर्मिनल बद्दल बघा रे मुलांनो. टर्मिनल बद्दल बघा. टर्मिनल कोण कोण आहेत रे बॉन्ड मुलांनो? ओनली BH बॉन्ड इज अ टर्मिनल. क्लिअर का रे गाइस? ओनली BH बॉन्ड इज अ ओनली BH बॉन्ड इज अ टर्मिनल बॉन्ड गाइस, है ना? ओनली BH बॉन्ड इज अ टर्मिनल बॉन्ड. आता ह्या BH बॉन्ड मध्ये BHB bond is called as a banana bond, which is a tricentric 2 electron system which is present in the bridged form. आता टर्मिनल मध्ये काय असेल मुलांनो? टर्मिनल मध्ये किती सेंटर्स असतील रे मुलांनो? देर आर काय म्हणतो बघा मुलांनो, 2 सेंटर्स आहेत ना इथे. ओनली बी आणि एच 2 सेंटर, आणि इथे इलेक्ट्रॉन पण किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत मुलांनो. 2 सेंटर 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम म्हणतात त्याला. क्लियर आहे का मुलांनो? There are the 2 type of systems are present in the diborane. One is called as a tricentric 2 electron system, another which is present in the bridged form, that is in the BHB bond. आणि दुसरा फॉर्म आहे मुलांनो BH बॉन्ड 2 कार्बन 2 सेंटर, नॉट कार्बन, 2 सेंटर 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम. इथपर्यंत क्लिअर आहे का मुलांनो? क्लिअर असेल तर कमेंट टाका फास्ट. क्लिअर असेल तर कमेंट टाका. लिहिणं झालं का? क्लिअर झालं का रे मुलांनो? लिहिणं झालं? चला आता जाऊयात नवीन पॉइंट कडे. आता जाऊयात नवीन पॉइंट कडे. प्रिपरेशन बघूयात मुलांनो. नेक्स्ट पॉइंट इज प्रिपरेशन ऑफ डायबोरेन. प्रिपरेशन ऑफ डायबोरेन.
रिॲक्शन हे डायरेक्टली डोक्यात ठेवायचं आहे. हा प्रिपेअर कसं करतात मुलांनो बघा, प्रिपरेशन मध्ये बघा डायबोरेन बनवतात कसं बघा मुलांनो. BF3 ची रिॲक्शन करतात. कुणाची रिॲक्शन? BF3 ची रिॲक्शन करतात आणि याचं रिडक्शन करतात मुलांनो. रिडक्शन साठी लिथियम अल्युमिनियम हायड्राइड वापरतात. ठीक आहे ना. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड वापरतात आणि ह्यामध्ये प्रोडक्ट कसा होतो बघा मुलांनो. यामध्ये प्रोडक्ट होतो B2H6 प्लस लिथियम फ्लोराइड प्लस AlF3. क्लिअर गाईज? AlF3. आता ह्याच्यामध्ये बॅलन्स फॉर्म कसं करायचं बघा मुलांनो, ऐका ना. काय झालं रे मुलांनो, BF3 आहे, BF3 चं रिडक्शन करायचं. हा लिथियम रिडक्शन म्हणजे हायड्रोजन देणारा सेंटर आहे. हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. हा कसा आहे? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. म्हणजेच काय आहे? H निगेटिव्ह देणारा. H निगेटिव्ह देणारा आहे, हायड्राइड देणारा आहे. H निगेटिव्ह इज कॉल्ड एज हायड्राइड. H निगेटिव्ह इज कॉल्ड एज हायड्राइड. ओके ना. हायड्राइड कधी होतात? whenever the hydrogen is attached to the metal. H negative form is called as hydride. ओके ना. हा काय आहे? रिडक्शन करतो मुलांनो. आणि BS3 आणि हा लिथियमचं फ्लोरीन, इथला फ्लोरीन हा लिथियम सोबत जातो. क्लिअर गाईज? इथला फ्लोरीन हा कुणासोबत जातो? अल्युमिनियम जातो. आणि फक्त इथले हायड्रोजन कुठे जातात मुलांनो? बी सोबत जातात. आता बॅलन्स जर कसं करायचं रे मुलांनो, लक्षात ठेवा मुलांनो. काय काय बनतात बघा, लक्षात ठेवा मुलांनो. बघा बरं का, मी थीम लिहितो पुन्हा एकदा लक्षात ठेवण्यासाठी. काय केलं रे मुलांनो, मी BF3 आहे ना, याची रिएक्शन कुणासोबत केली? अल्युमिनियम लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. बरोबर का? याच्याबद्दल काय होतं तर मुलांनो बघा, बॅलन्स नाही अजून रिएक्शन, आपण बॅलन्स करणार आहोत. आपण फक्त हे हायड्रोजन ह्याच्यासोबत घालायचे, कुणासोबत? बोरॉन सोबत. आणि हे फ्लोरीन कुणासोबत घालायचे? फ्लोरीन लिथियम सोबत पण घालायचे आणि फ्लोरीन अल्युमिनियम सोबत पण घालायचे, है ना. तर हा जर बॅलन्स करायचा असेल तर रिएक्शन कशी लिहायची रे मुलांनो? रिएक्शन असं लिहायचं की हा ह्याच्यासोबत गेल्यानंतर हा B2H6 बनेल प्लस लिथियम फ्लोराइड, कारण लिथियम हा फर्स्ट ग्रुप मध्ये एकच फ्लोरीन अटॅच होईल. आणि नंतर अल्युमिनियम सोबत फ्लोरीन किती अटॅच होतील? 13 ग्रुप एलिमेंट आहे मुलांनो, AlF3, है ना. इथपर्यंत झालं. इथपर्यंत झाल्यानंतर बॅलन्स कसं करायचं मुलांनो? रेड पेन न बॅलन्सिंग करतोय. ऐका, हे घ्या. पहिल्या सुरू इथं आहे 4 आणि इथं आहे 3. बरोबर का? हे 4 मॉलिक्यूल घ्या, हे 3 द्या, 43 झाला. क्लिअर? नंतर इथे किती बनणार? इथं बोरॉन किती झाले रे मुलांनो? बोरॉन ऑलरेडी इथं 2 आहेत, म्हणजे तिथं आपल्याकडे इथं लेफ्ट हँड साइडला बोरॉन किती आहेत? 4 आहेत. 2B करू शकतो का? येस, हे करू शकतो. इथं हायड्रोजन किती आहेत बघा मुलांनो? 4 दुनी 4 त्रिकम 12 आहेत. इथं 6 दुनी 12 आहेत. म्हणजे इथं बोरॉनचा नंबर लेफ्ट हँड साइडला किती आहे? 4 आहे. राईट हँड साइडला पण बोरॉन 4 आहे. बोरॉन ओके. बोरॉन 4 नंबर इज ओके. नंतर हायड्रोजन किती आहेत रे मुलांनो? लेफ्ट हँड साइडला हायड्रोजन आहेत 12 आणि राईट हँड साइडला पण हायड्रोजन किती आहेत? 12. हा हायड्रोजन पण ओके झाला. नंतर जाऊयात फ्लोरीन कडे. फ्लोरीन कडे बघूयात मुलांनो. बघा बरं, फ्लोरीन कडे. फ्लोरीन लेफ्ट हँड साइडला किती आहेत? 12 आहेत फ्लोरीन. देर आर हाऊ मेनी फ्लोरीन्स आर देयर? 12 आहेत लेफ्ट हँड साइडला. राईट हँड साइडला फ्लोरीन किती झाले बघा बरं. राईट हँड साइडला इथे एक फ्लोरीन, इथे एक फ्लोरीन आहे. बरोबर का? इथे 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 3 फ्लोरीन आहेत. तर इथं आपण मी 3 करू शकतो का? 3 करा. इथं पण 3 करा मुलांनो. तर किती झाले फ्लोरीन बघा बरं मुलांनो? 3. हे किती झाले? 3 त्रिक 9. 3 आणि 3, एक 3 त्रिक 9, 9 आणि 3 12, म्हणजे फ्लोरीन पण 12 झाले. म्हणजे सगळं बॅलन्स झालं. सो व्हॉट इज द फायनल रिएक्शन गाईज? रिएक्शन फायनल इज व्हॉट? इथे लिहू का छोटीशी रिएक्शन? लिहून घ्या मुलांनो, लिहून घ्या. लिहिल्यानंतर मी लिहून देतो तुम्हाला रिएक्शन. काहीच नाही करायचं, साधे सिंपल रिएक्शन आहे. साधे सिंपल रिएक्शन आहे. डायरेक्टली रिएक्शन लक्षात ठेवायचं है ना. डायरेक्टली रिएक्शन लक्षात ठेवायचं. 43,233 नंबर लक्षात ठेवलं तरी चालेल. अरे मुलांनो, 43,233 नंबर लक्षात ठेवलं तर चालेल. 43233. ठीक आहे. हे रिएक्शन लक्षात राहू शकते. गाईज प्रिपरेशन झालं का रे मुलांनो? क्लिअर झालं का? कमेंट टाका रे मुलांनो फटाफट. BF3 चं रिडक्शन केल्यानंतर काय होतं? आणि एक वर्डिंग मध्ये लिहायचं मुलांनो. ऐका, एक वर्डिंग मध्ये काय लिहायचं आहे? लिहिणं झाल्यानंतर सांगा मला. लिहिणं झाल्यानंतर सांगा. आपण ह्याला वर्डिंग मध्ये लिहूयात रे मुलांनो, कारण नीट मध्ये असे वर्डिंग्स पण महत्वाचे आहेत. रिडक्शन ऑफ BF3, रिडक्शन
of BF3 by using lithium aluminum hydride formation of diborane. क्लियर गाइस, हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट होती, ही इम्पॉर्टंट स्टेटमेंट होती. हे प्रिपरेशन झालं मुलांना. ओके ना. चला मूव टू द नेक्स्ट पॉइंट. झाला असेल तर कमेंट टाका. होने के बाद कमेंट डाल दो भाई. लेक्चरला लय जण मिस आहेत, खूप मिस करतात, खूप. सांगूच नाही आता किती जण मिस करतायत ते. ओके सर. नेक्स्ट वन इज, आता मुलांना याच्या दोन मेथड्स आहेत म्हणून, तर आता टू मेथड्स आर देअर. याच्या मेथड्स किती आहेत? मेथड ऑफ प्रिपरेशन, मेथड ऑफ प्रिपरेशन ही जनरल झाली. याचे दोन आहेत रे मुलांना. एक ऍक्च्युअल मधल्या मेथड्स आहेत, एक आहे लॅबोरेटरी मेथड. कोणती रे मुलांना? एक आहे लॅबोरेटरी मेथड, लॅबोरेटरी मेथड, आणि दुसरी आहे इंडस्ट्रियल मेथड. सेकंड कोणती आहे? इंडस्ट्रियल मेथड. Shall we move to the first one, laboratory method बघायची का रे मुलांनो? So put on the industrial laboratory method कशी असते बघा मुलांनो. Put on the first heading guys. First heading टाका laboratory. Laboratory method preparation of, काय रे मुलांनो? प्रिपरेशन ऑफ डायबोरेन. शाला प्रोसीड फॉर द लॅबोरेटरी मेथड. महत्वाचे आहेत मुलांनो, एनसीईआरटी मधल्या लाईन्स आहेत. इथं स्टेटमेंट लिहितो मुलांनो, ऑक्सिडेशन ऑफ सोडियम बोरोहाइड्रेट by using आयोडीन. हे स्टेटमेंट आहे मुलांनो, हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. आता जी रिएक्शन कशी आहे बघा मुलांनो, लक्षात ठेवा. रिएक्शन आहे सोडियम बोरोहाइड्रेटचा फॉर्म्युला काय रे मुलांनो? NaBH4. NaBH4 इज कॉल्ड एज सोडियम बोरोहाइड्रेट, है ना. त्याचा फॉर्म्युला काय? NaBH4 हा थोडासा वीक रिड्युसिंग एजंट आहे. कसा आहे? वीक रिड्युसिंग एजंट आहे. क्लियर ना. त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली. हा वीक आहे. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा स्ट्रॉंग असतो. क्लियर गाइस. हा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड बरोबर ना. हा सोडियम बोरोहाइड्रेट प्लस याची रिएक्शन कोणासोबत करायची? I2. आयोडीन इज व्हॉट? I2, है ना. हा काय होणार आहे मुलांना? याचे दोन मॉलिक्युल्स घ्या, याची रिएक्शन अशी होणार. काय होणार? हा 2 म्हणजे B2 आहे. H किती आहेत? B2H6 होणार. क्लियर बघा गाइस. प्लस 2 molecule of NaI, 2 molecule of NaI, 2 molecule of NaI. I 2 आहेत, Na पण 2 आहेत. राईट ना गाइस. आता उरलं काय रे मुलांनो? टोटल हायड्रोजन किती आहेत ह्या साईडला? ह्या साईडला हायड्रोजन्स आहेत 8. 4 दुनी 8. इथं हायड्रोजन किती आहेत? 6 झाले हायड्रोजन. ह्या साईडला 6 आहेत, म्हणजे 2 अजून करावं लागतील. म्हणजे काय करू शकतो आपण? H2 लिहू शकतो आपण. दॅट इज वी कॅन राईट आउट द H2. And that is what nothing but the preparation of diborane in the laboratory method. NaBH4 ची रिएक्शन आयोडीन सोबत केल्यानंतर B2H6 plus 2NaI plus H2 बनतं. फटाफट रिएक्शन लिहून घ्या, सोपी रिएक्शन आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
झालं का? झालं का रे मुलांनो? झालं का? फास्ट लिहून घ्या, फास्ट लिहून घ्या. झालं, व्हेरी गुड. ओके. ही झाली लॅबोरेटरी मेथड मुलांना. लक्षात ठेवा, खूप महत्वाचे मुलांना. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप मोठा पल्ला आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ बिग पल्ला. आता इथे बघा मुलांना, इथे बघा, एक आहे इंडस्ट्रियल स्केल. इंडस्ट्रियल स्केल. इंडस्ट्रियल स्केल मध्ये कसं बनवतात मुलांना? इंडस्ट्रियल मेथड मध्ये पुन्हा एकदा इथं काय घ्यायचं रे मुलांना? पुन्हा एकदा BF3 घ्या. दॅट इज व्हॉट BF3, बोरॉन ट्रायफ्लोराइड म्हणतात त्याला. BF3 रिएक्टेड विथ सोडियम हायड्रेट NaH, है ना? त्याला हीट करा 450 केल्विनला. किती केल्विनला? 450 केल्विनला. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ B2H6 प्लस NeF. ह्याला बॅलन्स करायचं मुलांना. या रिएक्शनला काय करायचं? बॅलन्स करायचं आहे. हा घ्या 2, हा घ्या 6, हा घ्या 2, हा घ्या 6, हा घ्या 6. तर किती लोक आहेत रे मुलांनो? 4 लोक आहेत. त्याचा हेल्पलाईन नंबर काय आहे? व्हॉट इज हेल्पलाईन नंबर? हेल्पलाईन नंबर इज, what is helpline number to remember this reaction for long time? Helpline number is 2 6. इथं काय नाही म्हणजे 1 आहे. इथं काय नाही म्हणजे 1 आहे. 1 6 2616. सो लिथियम, ह्याचं नाव आहे बोरॉन ट्रायफ्लोराइड. याचं नाव काय आहे? बोरॉन ट्रायफ्लोराइड. आणि याचा आहे सोडियम हायड्रेट. याचा आहे डायबोरेन. याचा सोडियम फ्लोराइड. होप सो ही रिएक्शन समजली असेल. हेल्पलाईन नंबर इज 2616. 10वी स्टँडर्डच्या रिएक्शन आहेत, लक्षात ठेवावं लागेल. लक्षात राहत नसेल तर रट्टा मारावा लागेल. आणि हे सगळ्या गोष्टी डोक्यात फिरल्या पाहिजे तर आपण नीट क्वालिफाय होऊ शकतो. समजलं का रे? फटाफट कमेंट टाका सगळ्यांनी. कृष्णा नोट डाऊन झालं का? कृष्णा नोट डाऊन झालं का? कृष्णा, प्रश्नाचे कमेंट येत नाहीत. 10वी स्टँडर्डच्या रिएक्शन्स आहेत, नोट डाऊन करावं लागेल. बिकॉज दिस आर द पार्ट प्रेझेंट इन एनसीईआरटी. त्याच्यापेक्षा सिंपल करू शकणार नाही आपण. 10वी स्टँडर्डचे आहेत, लक्षात ठेवावं लागेल. तर आपण प्रिपरेशन किती बघितलं? थोडं एकदा तिन्ही पण टॅली आउट करायचं का? काही तिन्ही पण टॅली आउट करायचं का रे? टॅली आउट करूयात आपण. इकडे बघा मुलांनो. हा, पहिली प्रिपरेशन. तिन्ही पण प्रिपरेशन बघायचं का? पहिले प्रिपरेशन काय रे मुलांनो? पहिलं प्रिपरेशन बोरेनच आहे बघा मुलांनो. ह्या प्रिपरेशन मध्ये हा BF3 चा आहे, लिथियम अल्युमिनियम हायड्राइडच आहे. बरोबर का मुलांनो? BF3 लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हे पहिलं प्रिपरेशन होतं मुलांनो. नंतरचं प्रिपरेशन बघा, म्हणजे साम्य काय काय बघा मुलांनो. हे नॉर्मल प्रिपरेशन झालं. दॅट इज अ नॉर्मल. इंडस्ट्रियल पण नाही, हेच पण नाही. बरोबर का? ठीक आहे. याच्यामध्ये साम्य काय रे मुलांनो? नॉर्मल प्रिपरेशन, पहिलं प्रिपरेशन, नंतर लॅबोरेटरी प्रिपरेशन आणि इंडस्ट्रियल. त्याच्यामध्ये मेन प्रिपरेशन इंडस्ट्रियल प्रिपरेशन मध्ये फरक काय? इंडस्ट्रियल आणि मेन अँड इंडस्ट्रियल म्हणूयात आपण. मेन मध्ये कोण कोण होतं? मेन मध्ये होतं BF3 प्लस लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हे मेन मध्ये होते गाईज. क्लिअर ना? हे मेन मध्ये होते. आणि इंडस्ट्रीमध्ये कोण आहे? इंडस्ट्रीमध्ये आहे BF3 प्लस सोडियम हायड्राइड. सोडियम हायड्राइड आणि लिथियम अल्युमिनियम हायड्राइड बोथ आर द रिड्युसिंग एजंट. हे दोघं पण काय आहेत?
हे रिड्युसिंग एजंट आहेत, रिड्युसिंग एजंट आहेत, लक्षात ठेवा. दोघे पण रिड्युसिंग एजंट आहेत. क्लिअर? एवढाच फरक आहे. बाकी बॅलन्स करावं लागेल. बॅलन्स नाही करणार गेलं तरी चालते इनऑर्गॅनिक साठी, है ना. फक्त कशापासून काय बनवतात, किती बनवतात त्याच्यावरती एमसीक्यू येतात, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. होप सो हा पार्ट कळला असेल. ओके ना? ठीक आहे, क्लिअर झालं गाईज? चला मूव टू नेक्स्ट पॉइंट. हे झालं प्रिपरेशन. त्याचे केमिकल रिएक्शन्स काय काय असतील मुलांना, है ना. याचे झाले प्रिपरेशन. हे आपले 3 प्रिपरेशन झाले. नंतर आहेत केमिकल प्रॉपर्टीज. ओके, चला चालू करायचं का मुलांनो? डायबोरेन बद्दल काय रे मुलांनो? डायबोरेन हा खूप मस्त माणूस आहे मुलांनो, आपल्या फ्रेंड सारखा आहे. डायबोरेन इज लाईक आवर फ्रेंड्स. म्हणजे जळतात मित्र. काय करतात? जळतात बघा. डायबोरेन, डायबोरेन is like our friend, is like our friends. Both are जळतात. इंग्लिश बघा माझी. ओके ना गाइज? डायबोरेन is like our friends means what guys? What is the statement? What is the हे स्टेटमेंट लिहिण्यासाठी मी लिहिलं मुलांनो. इट कॅचेस फायर, इट कॅचेस फायर स्पॉन्टेनियसली. स्पॉन्टेनियसली म्हणजे फास्ट. when exposed to air. म्हणजेच काय मुलांनो? डायबोरेन कशा असतात? जे उघडे ठेवल्यानंतर डायरेक्ट एअर सोबत ते आग पकडतात. एअरला एक्सपोज ठेवल्यानंतर डायबोरेन हा काय करतात? आग पकडतात. आता हे इम्पॉर्टंट काय काय बघा मुलांनो, याची रिएक्शन कशी होते बघा मुलांनो. डायबोरेन म्हणजेच काय? B2H6. हा याची एअर सोबत रिएक्शन होते, म्हणजे एअर मध्ये ऑक्सिजन असतो, जळण्यासाठी मदत करतो, बरोबर का? इथं फॉर्मेशन काय होतं मुलांना? B2O3 होतं प्लस 3 मॉलिक्यूल ऑफ H2O. इथं बॅलन्स करण्यासाठी इथं 3 घ्या मुलांना, आणि बाकी सगळे बॅलन्स आहे. आहे. आणि ह्याच्यापासून हीट किती बाहेर पडतो मुलांना? एन्थॅल्पी ऑफ कंबशन म्हणतात. डेल्टा HCH. डेल्टा HCH ला काय म्हणतात? एन्थॅल्पी ऑफ कंबशन. एन्थॅल्पी ऑफ कंबशन इज डिनोटेड बाय डेल्टा CH. याची किती आहे मुलांनो? -1976 किलो जूल पर मोल. मायनस आहे. किती आहे बाबा डेल्टा एन्थॅल्पी? याची जी एन्थॅल्पी आहे ना, डेल्टा CH फॉर द हायड्रोबोरेशन व्हेन एक्सपोज टू द एअर किती आहे मुलांनो? -1976 किलो जूल पर मोल. आणि मी तुम्हाला थर्मोडायनामिक्स मध्ये शिकवलं होतं, एन्थॅल्पी ऑफ कंबशन इज ऑलवेज एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक असते. म्हणजेच काय रे मुलांनो? एनर्जी आउट होते. एनर्जी गिवन आउट. whenever the negative sign is there at that time तुम्हाला कळलं पाहिजे की ती रिएक्शन कशी असते? एक्झोथर्मिक असते. जर डेल्टा H पॉझिटिव्ह असेल तर रिएक्शन कशी असते? एंडोथर्मिक असते. जर डेल्टा H निगेटिव्ह असेल तर रिएक्शन कशी असते? एक्झोथर्मिक असते. हे थर्मोडायनामिक ज्यांना झालं नाही त्यांना हे कन्सेप्ट लिहून घ्या, फक्त नोट डाऊन करून ठेवा. इम्पॉर्टंट आहे. होप सो
हा पॉइंट कळला असेल. माझा मुद्दा एवढाच होता की डायबोरेन इज लाईक आवर फ्रेंड, इट कॅचेस फायर स्पॉन्टेनियसली when it is exposed to the air. Means what? Whenever the diborane react with hydrogen, react with oxygen, there is a formation of boric oxide plus water. मुलांना ह्याचा काय होणार, एअर सोबत एक्सपोज झाल्यानंतर त्याचा ऑक्साईड बनणार आणि वॉटर बनणार. होप सो हा पार्ट कळला असेल. डायबोरेन कॅचेस फायर व्हेन एक्सपोज टू द एअर. झाला का पॉइंट क्लिअर झाला असेल तर कमेंट टाका फास्ट. 2-3 रिएक्शन्स आहेत, 2-3 रिएक्शन्स करायचे आहेत. अजून एक लिंक पाठवा लागेल. 15 मिनिट लेक्चर चालेल. 15 मिनिटांमध्ये 13 ग्रुप एलिमेंट संपून जाईल. फास्ट लिहून घ्या आणि सगळ्यांनी लेक्चर्सला प्रेझेंट राहा रे मुलांनो. असं वेळासारखं नका करू. झालं का रे मुलांनो? Shall I move to the next point, guys? Shall I move to the next point? खूप मस्त सांगितलंय मुलांनो. आणि हे जे एक्सप्लेनेशन दिले थर्मोडायनामिक्स मध्ये तुम्हाला थोडंफार लागणार होतं. आपल्याला हे माहित होते की डेल्टा एच म्हणजे एन्थाल्पी. डेल्टा एच म्हणजे काय असतं? एन्थाल्पी असते, राईट ना मुलांनो? डेल्टा सी एच म्हणजेच काय? एन्थाल्पी ऑफ कंबशन. डेल्टा सी एच म्हणजेच काय? एन्थाल्पी ऑफ कंबशन. मुलांनो लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत. होप सो हा पार्ट कळला असेल. शॅल वी मूव टू द नेक्स्ट वन? यस. डायबोरेन मुलांनो, ऐका रे मुलांनो, डायबोरेन. हा आपला कुठे गेला? डायबोरेन. Hydrolysis means reaction with water. That is our G1. है ना? Reaction with water. Hydrolysis of डायबोरेन है ना, gives, अरे मुलांनो, uses काय घेऊ देते रे मुलांनो? बोरिक ऍसिड देते मुलांनो. बोरिक ऍसिड म्हणजेच काय? आर्थोबोरिक ऍसिड. बोरिक ऍसिडलाच आर्थोबोरिक ऍसिड पण म्हणतात. काय म्हणतात? आर्थोबोरिक ऍसिड म्हणतात. आर्थोबोरिक ऍसिड कसं असतं रे मुलांनो? आर्थोबोरिक ऍसिड H3BO3 असतं, है ना? H3BO3 असतं. त्याला आपण असं पण लिहू शकतो का? BOS3. अरे H पण 3 आहे आणि O पण 3 आहे. त्याला H आणि O चं OH होतं, दॅट इज BOS3 असं होतं. ते रिएक्शन लिहिणार आहे मुलांना. हे झालं ह्याच्याबद्दलचं. हे रिएक्शन लिहिणार आहे. शाला राईट द रिएक्शन हिअर. ह्या स्लाइड वरतीच लिहितो रे मुलांना, म्हणजे कसं सगळ्याला तुम्हाला एका स्पॉट मध्ये तुम्हाला कळून येईल. त्या कोपच्या मध्ये रिएक्शन लिहितो गाईस. कळलं का? हे काय म्हणलं? हायड्रोलिसिस ऑफ डायबोरेन गिव्हज अ बोरिक ऍसिड दॅट इज आर्थोबोरिक ऍसिड आणि त्याचा फॉर्म्युला असा आहे. ठीक आहे ना? आता रिएक्शन लिहितो मुलांनो. हायड्रोलिसिस ऑफ बोरिक ऍसिड म्हणजे काय मुलांनो? B2H6. तिची रिएक्शन कोणासोबत करायचं? वॉटर सोबत करायचं. वॉटर गॅस 6 मॉलिक्यूल ऑफ H2O. प्रोडक्ट काय बनेल रे मुलांनो? प्रोडक्ट बनेल हा बनेल, राईट ना? BOS3 टेकन थ्राइस, राईट ना मुलांनो? किती मॉलिक्यूल्स बनतील? 2 मॉलिक्यूल बनतील प्लस 6 मॉलिक्यूल्स ऑफ H2 प्लस 6 मॉलिक्यूल्स ऑफ H2. हे बॅलन्स रिएक्शन आहे. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बॅलन्स रिएक्शन आहे. आता बॅलन्स जर करायचं असेल तर मी अजून करतो. तुम्ही एवढं लिहून घ्या. लिहिल्यानंतर मी बॅलन्स रिएक्शन करतो फास्टली. आणि एकदम साधारण लँग्वेज मध्ये डायबोरेनची वाट लावून टाकतोय मुलांना. एकदम साधारण लँग्वेज मध्ये.